प्रवेशोत्सव दरवर्षी शाळा भरल्यानंतर विद्यार्थ्यांचा घेतला जातो। जे नव्यानं प्रवेशित झालेले जे नवागत आहेत अर्थात इयत्ता पहिलीचे विद्यार्थी त्यांचं खूप चांगल्या पद्धतीने स्वागत करायला हवं। ज्यावेळेस त्यांचं पहिलं पाऊल आहे म्हणजे शैक्षणिक आयुष्याची त्यांची सुरुवात आहे आणि ती सुरुवात जर आपण अविस्मरणीय केली तर त्यांचा शैक्षणिक प्रवास हा सुंदर राहणार आहे। आपण बऱ्याच वेळा पाहतो निवडणुकीमध्ये निवडून आलेले उमेदवार असतील, नेते असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या खेळामध्ये नैपुण्य मिळवलेले जे खेळाडू असतील त्यांची मिरवणूक जेसीबी मधून पाहिलेली आपण सर्वांनी अनुभवलेली आहे। साहजिकच मुलांच्याही मनामध्ये कधीतरी ते कुतूहल निर्माण झालेलं असेल की अरे आपल्याला जेसीबी मध्ये पाहायला मिळेल का, जेसीबी मध्ये बसता येईल का आपल्याला। तर असा विचार आला आणि म्हटलं आपण का नाही पहिलीच्या विद्यार्थ्यांची मिरवणूकच आपण जेसीबी मधून काढूयात। पूर्ण काळजी घेऊन अगदी त्याची हाईट जास्त ठेवली नव्हती, जमिनीपासून साधारणतः 1.5 फूट फक्त त्याचं बकेट उचललेलं होतं। म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि सर्व गोष्टींची काळजी घेऊन अगदी हळूवार जेसीबी मध्ये लेकरांची मिरवणूक काढली आणि या सोहळ्यामध्ये संपूर्ण वस्तीवरील लोक, माता भगिनी असतील, ह्या उत्स्फूर्तपणे आनंदाने सहभागी झाल्या आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल झाला आणि मेनस्ट्रीम मीडियामध्येही तो आला, त्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरही तो पाहण्यात आला। दैनिक दिवे मराठी सारख्या वर्तमानपत्राने त्याची दखल घेतली। गोष्ट हीच आहे की नाविन्य आपण सतत चोखंदळायला हवं, आपण पाहायला हवं की नवीन काय करता येते लेकरांसाठी, त्यांच्या आनंदासाठी आपल्याला जगता यायला हवं। त्यांच्या आनंदाचं कारण शिक्षक, शाळा, समाज आणि शासनाला बनायला हवं, तर ते आनंदाने शिकणार आहेत आणि एक एक पाऊल पुढे टाकणार आहेत। मला असं वाटतं जिल्हा परिषद शाळा ही कधीही दुर्लक्षित नव्हती, दुर्लक्षित नाहीये आणि दुर्लक्षित असणारही नाहीये। जिल्हा परिषदेची शाळा हे ग्रामीण भागातील शिक्षणाचा कणा आहे, नवे नवे समाज व्यवस्थेचा कणा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। जिल्हा परिषद शाळेमध्ये फक्त शिक्षण मिळत नाहीये, पुस्तकी शिक्षणाच्या बाहेर जाऊन जीवन शिक्षण असेल, समाज शिक्षण असेल, विद्यार्थ्यांना त्यांच्यावर चांगल्या संस्काराचं शिक्षण असेल, मूल्यांचं शिक्षण असेल, हे शाळेमध्ये अगदी प्रामाणिकपणे केलं जातं। शिक्षक हा सर्वांगाने विचार करून विद्यार्थ्यांची सर्वांगीण जडणघडण कशी होईल, त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करत असतात आणि शासनाचीही त्या पद्धतीने ध्येय धोरण आहेत। अभ्यासक्रमाची रचनाच त्या पद्धतीने केलेली आहे आणि कुठलाही अभ्यासक्रम असेल तो शाळांवर, शिक्षकांवर बंधनकारक असतो, त्यामुळे त्या फ्रेमवर्कच्या बाहेर जाऊन शिक्षकाला काहीही करता येत नाही। आपण आत्ताच पाहतोय की NEP 2020 त्या अंतर्गत शिक्षकाचे वेगवेगळे प्रशिक्षण होत आहेत आणि त्यांच्यावर त्या बंधनकारक गोष्टी असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या महत्त्वपूर्ण आहेतच, पण काळाच्या ओघामध्ये बऱ्याच वेळा गोष्टी अशा झाल्या की शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन, सरकारी शाळा आहे मग तिथं काय मोफत आहे सगळ्या गोष्टी, असं म्हटलं जातं की कुठल्याही गोष्टीला ज्यावेळेस आपण काहीतरी पे करतो, काहीतरी देतो तर त्याची किंमत जास्त राहते, फुकटचं मिळाल्यावर त्याची किंमत राहत नाहीये। पण गोष्ट अशी आहे की जर ह्या शाळा पुढे जाऊन बंद झाल्या किंवा जर लयास गेल्या तर ग्रामीण भागातील गोरगरिबांची, कष्टकऱ्यांची, मजुरांची लेकरं शिकणार नाहीयेत आणि पुन्हा त्यांच्या शिक्षणासाठी शासनाला परत वेगळं काहीतरी करावं लागणार आहे। मग ती वेळ त्यांच्यावर येऊ नये म्हणून जर आत्तापासून आपण प्रामाणिक प्रयत्न केले तर या शाळा वाचणार आहेत, टिकणार आहेत आणि मुलं दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण घेणार आहेत। देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजेच श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर। आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत। यात AC, नॉन AC, स्लीपर बस उपलब्ध, तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेस मध्ये CCTV कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध। आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा। 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर। आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड, संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17। धन्यवाद।